रामकृष्णाने मंडळी, आपण कोकण ट्रिप प्लॅन केली होती, तर आपण जाणार आहोत कोकण ट्रिपला. तर माझ्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो, तर चला. त्यांना भाजला तर मोर्या मोर्या. बघू शकता आम्ही बुक केली, आमच्या आंघोळ्या पांघोळ्या झाल्यात. आता आम्ही बॅग ठेवायला चाललेलो आहे. हे बघा आबू, तर आम्ही चाललोय बॅगा ठेवायला. आता बघा समर्थ मागं बघा चालू आहे. आजचे वाजलेले असतील किती वाजले? 6:30. आत्ता वाजलेत 6. तर आता आम्ही चाललोय कपडे ठेवायला. आंघोळ्या बिंगोळ्या केल्या. आता पुढं श्लोक दादा आहे, बघू शकता तुम्ही. अशा ठिकाणी आज समर्थ पळत गेलेले आहेत, तर आपण पण पळूया. बघू शकता ही अशी गँग चाललेली आहे, आपलीच गँग आहे. म्हणजे किती सुंदर सकाळ, बघू शकता. रोड अख्खा शून्य आहे. ही आपली समोरची बस आहे बघा. आता आपण यात कपडे ठेवणार आहे. तुम्हाला मागच्या जे दिसलंच असेल बघा, ही आपली बस. आता आपण यात कपडे ठेवणार आहे. इथनं थोडंसं खाली चालत जायचं आहे आणि तिकडं मंदिर आहे आपलं. सगळे आलेले आहेत, काय काय तिकडं पण आहेत, बघू शकता. अरे बघा सगळे आलेले आहेत, बॅगा ठेवतात आहेत. आम्ही कपडे बॅगा ठेवतोय गाडीत. आता अशा प्रकारे आम्ही बॅगा इथे ठेवलेल्या आहेत. तर बघा श्लोक दादा काही पण बोलायला लागलाय. बघा तो निशू समर्थ बघू शकता. आपली चालेल आहे. तर आम्ही गाडीत बसलेलो आहे. अशा प्रकारे आपण चांगली जाते बघा, गाडी घेऊन चाललेलो आहे आपण. तर मित्रांनो आम्ही चाललेलो. तर बघा इथं इडली डोसे सगळे तुम्ही तोंडाला पाणी सुटणार. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे असे स्टॉल आहे तिथं, बघू शकता. हे डोशाचा स्टॉल. पुढं बघा तिकडे आप्पे, तिकडं पण आप्पे, चहा. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये, बनून रौद्र नामिनी प्रकाशण्याति वीर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे भला भय दे, भला विजय दे, लढाया बळ दे हो आई.
चाललेलं आहे हे बघा, सगळे गेले पुढं. तर मित्रांनो आम्ही इथे सुगंधित तोंडाला पाणी सुटणारं आपले खाण्यासाठी थांबलो आहे. एक प्लेट 40 रुपयाला आणि त्याच्यात 6 पीस. हे बघू शकता किती सुंदर आहे. आमचं आपले वगैरे खाऊन झाले आपण. तर आपण आता गाडीत चाललेलो आहे. रंकाळाला जायचं इथनं पुढं. सगळे गाडी बसलेली आहे. तसं मागं बसत आहे. बघू शकता आपली गाडी. तर बघा मित्रांनो आपण आलेलो आहे रंकाळाला. तर समोर गेट आहे ना, ते रंकाळा आहे. समोर म्हणजे तिथं मोठा तलाव आहे, त्याला म्हणतात रंकाळा. हा रंकाळा. इकडनं पुढे गेलो तिथे एक मोठं तलाव आहे. तर आपण पुढे गेलो. गाड्या आलेल्या आहेत 2. चला या इकडे. तर हे बघू शकता तुम्ही केवढं मोठं वाकायचं नाही. आणि तिथे एक मंदिर पण आहे. आपल्याला जायचंय. आपल्याला त्या मंदिरात पण जायचंय. त्या मंदिरात आपल्याला जायचंय. आपण तिकडे जाऊ. तर तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. किती सुंदर हे बघा. आणि इथला व्ह्यू पण कसला भारी दिसते बघू शकता. स्कायचा कलर एकदम ब्लू. टी टाइम. बघा इकडे चहा प्यायला लागलेत सगळे. बघा चहा चहा चहा. क्या ले लो क्या ले लो. चाललेलो आहोत. ते बघा अशी अशी गर्दी आहे. आपल्याला जायचंय तिथं. त्याच्या आधी निशू आणि आकांक्षा बघू शकता. हे पाण्याच्या मध्ये आम्हाला वाटलं की त्या दगडाच्या मध्ये असतात. पण आता इथं जायला रोडच नाही. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला बाहेर दाखवतो. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. एक पॅलेस आहे. इथं शाहू महाराजांचे वंशज राहतात. पहिल्या फ्लोअरवर इथे एक वरती झेंडा आहे. तो जर असला की ते इथंच असतात, जर नसला तर नसतात, कुठेतरी बाहेर गेल्यात. आणि ह्याच्या मागं त्यांचं पार्किंग आहे. एक तुम्हाला झेंडा दाखवतो थांबा. बघा तो झेंडा. बघा तो झेंडा दिसतोय ना तुम्हाला. तो झेंडा जर नसला तर ते नसतात. आणि या पहिल्या फ्लोअरवर ते राहतात. आणि इथं खाली म्युझियम आहे. तिथं व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तिथं खूप भारी भारी फोटो होते. लय भारी एक्सपिरियन्स होता इथला. तर तुम्ही नक्की इथं विजिट करा.